नमस्कार, मी एम काझी. आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण विश्लेषण आणि स्वॅट विश्लेषण याचा अभ्यास करणार आहोत. पण पर्यावरण ही संज्ञा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे, कारण इकॉनॉमिकमध्ये आपण बघितलेले आहे जागतिकीकरणाच्या आणि उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवरती या संज्ञेला काय केलेलं आहे की एक विशेष प्रकारचं स्थान मिळालेलं आहे. पर्यावरण ही काय आहे की व्यापक संकल्पना आहे, आणि परंतु व्यवहारामध्ये पर्यावरण आपण म्हणतो की निसर्ग किंवा नैसर्गिक घटक. पण इतकंच मर्यादित नाही की आपल्या व्यवस्थापनामध्ये या पर्यावरणाचा अभ्यास एक व्यावसायिक संघटनेशी काय केलेला आहे, जोडला गेलेला आहे. म्हणून व्यवसाय किंवा उद्योग क्षेत्रामध्ये पर्यावरण हा घटक हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, कारण पर्यावरणामध्ये संघटनेच्या आतील घटक आणि संघटनेच्या बाहेरील घटक, आणि ज्यावेळी आपण प्रिव्हियस लेक्चरच्या वेळी आपण बघितलेले आहे की इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स हे आपल्या एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट करत असतात, आणि त्याचा पुढचा भाग हा पर्यावरण विश्लेषण आणि स्वॉट विश्लेषणामध्ये काय केलेला आहे, विभागला गेलेला आहे. म्हणून जीवरचनात्मक व्यवस्थापन करताना पर्यावरणाचा विचार करणं हे आवश्यक आहे. आणि अंतर्गत बाह्य पर्यावरणावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण असत नाही आहे, आणि पर्यावरण विभिन्न घटक हे संघटनेच्या नियंत्रण कक्षेमध्ये आणणे हे पूर्णपणे काय असतं, अशक्य असतं. म्हणून संघटनेचे जे पर्यायाने व्यवसायाचे आर्थिक यश आणि भवितव्य हे पर्यावरणावर डिपेंडेड असते. म्हणजेच पर्यावरण हा व्यूहरचनात्मक व्यवस्थापनामध्ये यश आणि व्यवसायाचे आर्थिक भवितव्य ठरवणारा एक महत्त्वाचा निर्णायक घटक मानला जातो. मग पर्यावरण म्हणजेच काय की सभोवतालच्या परिस्थितीचा किंवा विभिन्न घटकांचा एकत्रित जो समूह असतो त्याला काय म्हटलं जातं, पर्यावरण असं म्हटलं जातं. आणि समाजाच्या आर्थिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय अशा सर्व क्रियांवर परिणाम होतो, तेव्हा काय होतं की संघटनात्मक पर्यावरण ही संज्ञा आपल्या व्यवसायामध्ये वापरली जाते. त्याच पद्धतीनं संघटनात्मक पर्यावरण हा संज्ञेची सर्वसामान्य व व्यापक अशी आपण जर पुढील प्रमाणे जर व्याख्या बघितली तर संघटनात्मक पर्यावरण म्हणजेच काय की संघटनेच्या सभोवताली असलेली स्थिती आणि परिस्थिती हे काय करत असतात, प्रभाव टाकत असतात, आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे की संघटनात्मक पर्यावरण असं म्हटलं गेलेलं आहे. संघटनात्मक पर्यावरण ही संज्ञा मुळाशी जर बघितली की व्यावसायिक पर्यावरण, त्याला बिझनेस एन्व्हायरमेंट असं म्हणतो, आणि याच नावाने या संज्ञेला ओळखलं जातं. तर अति लघु किंवा लहान, मध्यम, मोठा असं भाग त्याच्यामध्ये पाडले जातात, आणि त्या भागानुसार या संघटनेचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. ठीक आहे. पुढचा जर विचार केला की संघटनामध्ये काय केलं जातं की संघटनात्मक पर्यावरणाचे काही वैशिष्ट्ये असतात, आणि त्याच्यामध्ये पहिलं जर वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय की सभोवतालची परिस्थिती ही संघटनात्मक पर्यावरणावरती काय करत असते, इम्पॅक्ट करत असते. म्हणजेच काय की पर्यावरण हा व्यवसायाच्या सभोवताली असलेली एक परिस्थिती असतो, आणि मग ते सामाजिक असेल किंवा आर्थिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, अशा सगळ्या घडामोडींचा परिणाम हा व्यवसायावरती होत असतो. म्हणून संघटनात्मक पर्यावरणाचा पहिला जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे की सभोवतालची परिस्थिती, आणि दुसरं आहे की गतिमानता, ज्याला आपण डायनामिक असं म्हणतो. संघटनात्मक पर्यावरणामध्ये वेगवेगळे बदल होत असतात, चेंजेस होत असतात, आणि अनेक विभिन्न स्वरूपाच्या घटना या संघटनेमध्ये घडत असतात किंवा या पर्यावरणामध्ये घडत असतात, किंवा परिवर्तन, चेंजेस आपल्याला स्वीकारावे लागतात. या सगळ्या संज्ञेचा अर्थ एकच होतो की तो गतिमानतेमध्ये मोडला जातो. पुढचा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो आहे की अनिश्चितता, त्याला अनसर्टनटी असं आपण म्हणतो. म्हणजे पर्यावरणातील ज्या घडामोडी आहेत किंवा घटना आहेत किंवा याच्यामध्ये आपल्याला बदल होत असताना दिसत असतो, आणि हे काय करतात की मर्यादेपर्यंत अनुमान करता येत असेल तरी या सर्व गोष्टीबाबत काय असते की अनिश्चितता आपल्याला दिसून येते, की निश्चित आपण काही सांगू शकत नाही. प्रोबॅबिलिटी आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो, याला अनिश्चितता. म्हणजे पुढे केव्हा काय, कोठे काय, कसे घडेल हे कोणाला सांगता येत नाही. त्यावेळी काय होते की अनिश्चितता आपल्याला दिसून येते, आणि हेच संघटनात्मक पर्यावरणाचं काय आहे की वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. पुढचा जो मुद्दा आहे की जटिलता, ज्याला आपण म्हणतो. जटिलता म्हणजे काय, कॉम्प्लेक्स, गुंतागुंत. पर्यावरण हा फार गुंतागुंतीचा सब्जेक्ट मानला जातो, कारण विभिन्न क्षेत्राच्या व्यापक प्रगतीमुळे पर्यावरणातील घटना किंवा घडामोडी, बदल, इम्पॅक्ट या इत्यादी बाबींचा काय होतो की विश्लेषण करणं हे खूप म्हणजे गुंतागुंतीचं काम असतं. म्हणून जटिलता हा संघटनात्मक पर्यावरणाचा पुढचा काय आहे की एक वैशिष्ट्य आहे. पुढचा जो पाचवा मुद्दा जो आहे की बहुविध, ज्याला म्हणतो मल्टी फेसिट असं म्हणतो त्याला. म्हणजे काय की संघटनात्मक पर्यावरण कमालीचे असं बहुविध मानलं गेलेलं आहे, कारण की विभिन्न प्रकारच्या पर्यावरण घटकांचा विभिन्न छटा या काय आहेत की बहुमुख स्वरूप त्यांना काय असतं की प्राप्त झालेलं असतं, आणि हे बहुविध स्वरूप
हे संघटनात्मक पर्यावरणाचं हे खूप मोठं चॅलेंजेस आहे आणि ते पर्यावरणाच्या थ्रू व्यवस्थापनाला काय करावं लागतं, स्वीकारावं लागतं. पुढचा जो घटक आहे ज्याला आपण संमिश्र असं म्हणतो, की संघटनात्मक पर्यावरणामध्ये काय केलं जातं, एकाच घडामोडीचा विचार केला जात नाही किंवा एकच घडामोड घडेल असं काही सांगता येत नाहीये. म्हणजेच काय की संघटनात्मक पर्यावरणामध्ये सामाजिक बदल घडून येतात, आर्थिक बदल घडून येतात, राजकीय बदल घडून येतात किंवा सांस्कृतिक जे बदल आहेत ते घडून येतात. त्याच पद्धतीने कायदेविषयक किंवा टेक्नॉलॉजी विषयक या सगळ्या घटकांचा स्वतंत्र आणि सुट्या पद्धतीने अभ्यास करून आपल्याला चालता येत नाही, कारण सगळ्या गोष्टींना एकत्रित करून काय केलेलं आहे की व्यवस्थापन ही संज्ञा बनलेली आहे. त्यामुळे संमिश्र अशा सगळ्याच घटकांचा या व्यवस्थापनामध्ये किंवा संघटनात्मक पर्यावरणामध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास केला जातो. पुढचा जो मुद्दा आहे काय आहे की दीर्घकालीन प्रभाव. पर्यावरणातील विविध घटकांचा आणि बदलांचा व्यवसायावर काय होत असतो की दीर्घकालीन एक प्रभाव होत असतो आणि अल्पकालीन प्रभाव टाकणारे घटक हे व्यवस्थापनामध्ये फार कमी पद्धतीने आढळतात आणि त्याची दखल ही फारशी आणि गंभीरपणे घेतली जात नाही. पण दीर्घकालीन प्रभाव टाकणारे घटक प्रामुख्याने या संघटनात्मक पर्यावरणामध्ये जास्तीत जास्त स्वरूपामध्ये विचारात घेतले जातात. ठीक आहे. पुढचा जो मुद्दा आहे की चौकट निर्मिती, ज्याला क्रिएशन ऑफ फ्रेमवर्क असं म्हटलं जातं. म्हणजे काय की संघटनात्मक पर्यावरणाचे घटक आणि त्यातील जे बदल आहेत ते व्यवसायाच्या क्रियासाठी आणि कार्यासाठी एक चौकटच काय करत असतात, निर्माण करत असतात. म्हणजे चौकट एक संधीचं क्षेत्र असतं किंवा धोक्याची मर्यादा स्पष्ट करत असते. म्हणून त्या अदृश्य चौकटीत व्यवसायाला काय करावे लागते, हे कार्य करावे लागते. म्हणून काय म्हटलेलं आहे की जे संघटनात्मक पर्यावरण आहे हे क्रिएशन ऑफ फ्रेमवर्क मध्ये येतं असं म्हटलं जातं, कारण की याच्यामध्ये धोक्याची मर्यादा स्पष्ट करता येत नाही आणि संधीची क्षेत्र त्याशिवाय स्पष्ट होत नाहीत. ठीक आहे. पुढचा जो मुद्दा आहे की ज्याला आपण काय म्हणतो, स्वीकृती असं म्हणतो. स्वीकृती म्हणजे काय की संघटनात्मक पर्यावरण नियंत्रण प्रस्थापित करता येत नाहीये. त्यामुळे या पर्यावरणातील बदलानुसार व्यवसायाला आपल्या क्रियांची आणि कार्यांची दिशा आणि दशा दोन्ही पद्धतीने ठरवावी लागते. म्हणजेच काय की व्यवसाय संघटनेला पर्यावरणाशी जुळवून घ्यावं लागतं आणि दुसऱ्या भाषेत पर्यावरणाला ते ॲक्सेप्ट करावं लागतं, स्वीकृती स्वीकारावी लागते. ठीक आहे. जवळजवळ 9 वैशिष्ट्ये आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. आता आपण पुढचा जो मुद्दा बघणार आहोत की पर्यावरण आणि व्यवसाय यांचा काय संबंध आहे. बघा, पर्यावरण आणि व्यवसाय हे 2 भिन्न घटक आहेत, परंतु व्यवसायाच्या सर्व बाबींवर पर्यावरणाचा प्रभाव पडत असतो. हा प्रभाव चांगलाही असू शकतो आणि वाईटही असू शकतो. तसेच तो प्रत्यक्षही असू शकतो किंवा अप्रत्यक्ष असू शकतो, कमी असू शकतो किंवा जास्त असू शकतो. म्हणजेच काय की संघटना पर्यावरण हे संघटनेसाठी एक चौकट निर्माण करत असते आणि ही चौकट एक व्यावसायिकाला काय करावे लागते, स्वीकारावी लागते, ॲक्सेप्ट करावी लागते. आणि पर्यावरणाचे स्वरूप हे काय आहे, बहुढंगी आहे आणि संमिश्र स्वरूपाचे आणि गुंतागुंतीचे परिणाम देणारं असतं. म्हणजेच काय, एक व्यवसायाच्या क्रिया म्हणजेच काय, व्यवसायामध्ये उत्पादन, विपणन, कर्मचारी किंवा वित्त या चारही क्रियांवर पर्यावरणाचा परिणाम होत असतो. आणि त्यामध्ये काय विशिष्ट प्रामुख्याने उत्पादन आणि विपणन या क्रियावर होणारे परिणाम काय करावे लागतात, गांभीर्याने लक्षात घ्यावेच लागतात. त्यामुळे काय होतं की उत्पादन आणि विपणन या क्रिया बाह्य पर्यावरणाशी जास्तीत जास्त निगडीत असतात आणि विपणन क्रिया व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची असते. या क्रियेवर पर्यावरणातील सर्व घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे विपणनावरती अत्यंत जास्त पद्धतीने लक्ष द्यावं लागतं. दुसरं आहे ते व्यवस्थापकीय कार्य. व्यवस्थापकीय कार्य म्हणजे काय की व्यवसायाचे नियोजन, संघटन असेल, निर्देशन असेल, नियंत्रण असेल, या सर्व व्यवस्थापकीय कार्यावरती पर्यावरणाचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट होत असतो आणि त्यातही नियोजन भविष्य काळाशी संबंधित असल्यामुळे काय करावं लागतात की अंदाज बांधावे लागतात, अनुमाने ठरवावी लागतात किंवा योजना, उद्दिष्ट ठरवावी लागतात, ध्येय धोरणे आखावी लागतात, व्यूहरचना ठरवावी लागते किंवा एक फंक्शन्स आखावं लागतं, टाइम टेबल तयार करावं लागतं. या पर्यावरणाचा काय असतं की जास्तीत जास्त प्रभाव पडत असतो आणि निर्णय घेण्याच्या कार्यावर सुद्धा जास्तीत जास्त परिणाम होत असतो आणि संघटन आणि निर्देशन, नियंत्रण कार्यावर अंतर्गत पर्यावरणाचा जास्त प्रभाव पडत असतो. ह्या ज्या संज्ञा आहेत ते एकमेकांशी काय आहेत, डिपेंडेड आहेत. एकमेकांशी काय आहेत, डिपेंडेड अशा पद्धतीच्या या संज्ञा आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त काय केलेलं आहे की संघटनात्मक पर्यावरणाचे जे वैशिष्ट्य आहेत, जे मग अशी मी सांगितलं की सभोवतालची परिस्थिती ही संघटनात्मक पर्यावरणावरती काय करत असते, परिणाम करत असते. डायनामिकता येते, अनसर्टनटी येते, कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो, जटिलता, पर्यावरणाचं बहुविध स्वरूप आहे किंवा संमिश्र, दीर्घकालीन प्रभाव हा संघटनात्मक पर्यावरणावरती होत असतो. पर्यावरण
संघटन हे काय आहे की चौकट निर्मित आहे. आणि दुसरा जर लास्ट मुद्दा आपण बघितला की स्वीकृती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. आणि पर्यावरण आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी कशा एकमेकांशी निगडीत आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण तुर्तास इथे थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघूयात की संघटनात्मक पर्यावरणाचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे, क्लासिफिकेशन यांचं कसं झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने पर्यावरणाचे आपले स्वरूप काय आहेत याचा आपण अभ्यास नेक्स्ट लेक्चरमध्ये करूयात. थँक्यू.